नमस्कार, मी सीमा रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे शेपूची भाजी। अगदी झटपट पटकन होणारी शेपूची भाजी, चवीला अगदी सुंदर लागते। त्यासाठी मी घेतली आहे एक जुडी शेपूची, त्याला चांगली साफ करून बारीक चिरून घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। पहिले जिरे टाकून घेते। जिरे जरा तडतडले त्यानंतर आपण लसूण घालणार आहोत। त्यानंतर एक कांदा घेतला, 5-6 मिरच्या बारीक कापून घेतल्या। कांदा मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। कांद्याचा कलर चेंज झाला, आता आपल्याला याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे। याच्यामध्ये भिजलेली मी मुगाची डाळ टाकून घेतली। याला 2 मिनिटं आपल्याला परतायचं आहे। डाळीतलं पाणी आहे ते सुकेपर्यंत। डाळीचं पाणी सुकलंय आणि डाळीचा कलर पण चेंज झालाय। आता याच्यामध्ये आपल्याला शेपूची भाजी टाकायची। अशी पसरून अशी शेपूची भाजी घालायची आहे। 2 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता आपल्याला भाजी याच्यामध्ये मिक्स करायची। डाळ भाजी सर्व एकत्र झाली पाहिजे। याच्यानंतर आपल्याला 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घेते। 2 मिनिटांमध्ये मी झाकण काढते। भाजीतलं पाणी पण आटलंय आणि डाळ पण जरा शिजली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला आपल्याला आता फास्ट गॅसवर अशी परतून घ्यायची, जोपर्यंत याचं पाणी आटत नाही तोपर्यंत। मीठ कधी पण लास्टलाच घालायचं। भाजी शिजायला टाकताना लगेच मीठ घातलं ना भाजीला खूप सारं पाणी सुटतं, त्यामुळे भाजी अजिबात चवीला लागत नाही। भाजी शिजत आली ना तेव्हा मीठ घालायचं आणि फास्ट गॅसवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची। चला तर झटपट आपली भाजी तयार झाली आहे, चांगली सुक्की पण झाली आहे। तर भाजी आपली तयार आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।